Zee 24 तास एक पाऊल पुढे. इजिप्त मधील क्रांती निष्फळ. 2 वर्षात 2दा क्रांती. इजिप्त मध्ये झाला उठाव. लाखो लोक उतरले रस्त्यावर. सर्वांची एकच मागणी, प्रेसिडेंट मोर्सी सोडा खुर्ची. प्रेसिडेंट मोर्सीला सैन्यानं घेतलं ताब्यात. इजिप्तमध्ये पुन्हा बदलला राजा. पुन्हा झाला तक पलट. अखेर मोर्सीनं आपली खुर्ची सोडावीच लागली. गेल्या काही दिवसापासून कहिराच्या तहरीर स्क्वेअरमध्ये लाखो लोक राष्ट्रपती मोर्सीनं हटवण्यासाठी निदर्शनं करत होते. कधी अहिंसक तर कधी हिंसक मार्गाने. आंदोलनात समाविष्ट झालेल्या लोकांच्या मते मोर्सी ही हुकुमशहा बनले होते. पहा हा इजिप्तच्या जनतेचा आक्रोश. याला कारण मोहम्मद मोर्सीची 1 वर्षाची कारकीर्द. भारतातही अवघ्या 2 वर्षापूर्वी असं जनक्रांतीनं वादळ निर्माण केलं होतं. त्यानंतर भारतातलं वादळही शमलं आणि इजिप्तमधलं वादळही. पण या निमित्तानं आम्ही शोधणार आहोत उत्तरं त्या प्रश्नांची. जनतेनं मोर्सींना का नाकारलं आणि जनतेच्या अशा कोणत्या मागण्या होत्या ज्या मोर्सी पूर्ण करू शकले नाहीत आणि का झाला पुन्हा तहरीर, पुन्हा जनक्रांती. नमस्कार, मी ऋषी देसाई. प्राईम वॉच मध्ये आपलं स्वागत. पुन्हा एकदा इजिप्तच्या तहरीर स्क्वेअरवर लाखो आंदोलकांचा जनसमुदाय जमला आणि लोकांची ताकद काय असते ही पुन्हा एकदा जगाला दिसली. पण प्रश्न निर्माण हा होतो की जो माणूस उठावानच सत्तापदावर विराजमान झाला त्याच माणसाला पुन्हा उठावानच आज नजरकैदेत राहण्याची वेळ तरी का यावी. पदच्युत राष्ट्रपती मोहम्मद मोर्सींना का द्यावा लागला राजीनामा आणि अशा जनक्षोभाची पुढे काय होते फलश्रुती, या सगळ्यावरच आहे आजचा प्राईम वॉच. पुन्हा तहरीर, पुन्हा जनक्रांती. इजिप्तमध्ये सत्ता पलट झालाय. लष्करानं राष्ट्रपती मोहम्मद मोर्सींना सत्तेवरून हटवून नजरकैदेत ठेवलंय. इजिप्तची प्रभारी धुरा मुख्य न्यायाधीश अदली मंसूर यांच्याकडे सोपवली आहे. नव्या राष्ट्रपतींची निवड होईपर्यंत संविधानही रद्दबातल ठरवण्यात आलंय. सैन्यानं राष्ट्रपती मोर्सी यांना अल्टिमेटम दिला होता, पण मोर्सींचा अटवादीपणाच त्यांच्या विनाशाला कारण ठरला. इजिप्तमध्ये पुन्हा सत्तांतर. राज्यघटना केली रद्दबातल. मोर्सींना केलं पदच्युत. मुख्य न्यायाधीश झाले प्रभारी राष्ट्रपती. काहिरातील तहरीर चौकात जल्लोष. الانقسام المجتمعي وإزالة أسباب الاحتقان ومجابهة التحديات والمخاطر للخروج من الأزمة الراهنة. म्हणजेच मिस्रमध्ये अखेरीस तेच झालं जे जनतेच्या घोषणांमधून साऱ्या जगानं ऐकलं होतं. सेनेनंच अखेर राष्ट्रपती मोहम्मद मोर्सी यांना सत्तेवरून खाली खेचत बाहेरचा रस्ता दाखवलाय. इजिप्तच्या सैन्य दलाचे प्रमुख अब्दुल फतेह अल सिसीनी राष्ट्रीय वाहिन्यांवर ही घोषणा करताच राजधानी काहिऱ्याचा आसमंत फटाक्यांच्या रोषणाईनं उजळून निघाला. इजिप्तच्या सेनेनं राष्ट्रपती मोहम्मद मोर्सींना विरोधकांशी समझोता करा यासाठी अल्टिमेटम दिला होता. जनक्षोभ उसळत चाललाय याची लष्करानं वेळोवेळी जाणीवही करून दिली होती. पण मोर्सी यांना सत्तेची धुंदी चढली. लोकांनीच आपल्याला या पदावर बसवलंय याचा विसर मोर्सींना पडला. पण लोकांनी मात्र याविरुद्ध आवाज उठवायचं ठरवलं आणि याच आवाजामुळे लष्करानं मोर्सींचा नक्षा उतरवला. मोर्सींची हकालपट्टी करताना लष्करानं काही महत्वाचे निर्णय देखील घेतले. सध्या अस्तित्वात असलेलं इजिप्तचं संविधान बरखास्त करण्यात आलंय. मुख्य न्यायाधीश अदली मंसूरना हंगामी राष्ट्रपती पदाची शपथ देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या पुढची राजकीय वाटचाल आखण्याची जबाबदारी अल अझहरच्या शेखकडे सोपवण्यात आली आहे. अल अझहर ही इजिप्तमधील सर्वात प्रतिष्ठित संस्था मानली जाते. त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर कॉप्टिक चर्चचे प्रमुख आणि विरोधी पक्षनेते मोहम्मद अल बद्रई यांच्याशी सल्लामसलत करून पुढचा निर्णय घेण्यात येणार आहे. मोहम्मद मोर्सी यांनी सुरू केलेल्या हुकुमशाही विरोधात लोकांचा प्रचंड तणाव वाढला होता. लोकांनी सुरू केलेल्या आंदोलनाला मोहम्मद मोर्सींनी नामंजुरी दिली होती. लष्करानं तणावग्रस्त भागात बंदोबस्तही वाढवला होता. त्यामुळे अवघ्या देशालाच छावणीचं स्वरूप आलं होतं. पण कितीही कडक सुरक्षा वाढवली तरी तणाव मात्र वाढतच चालला होता आणि अखेरीस सैन्यानं मोर्सी यांना पदावरनं हटवलंच.
मोर्सी यांना हटवल्यानंतर अदली मंसूरकडे सूत्र सोपवण्यात आली आहे. वाढता तणाव लक्षात घेता अजूनही संपूर्णपणे लष्कराची कडक सुरक्षा व्यवस्था आहे. मुस्लिम ब्रदरहूडच्या टीव्ही चॅनल मिस 25चं प्रसारण बंद करण्यात आलंय. सरकारी न्यूज एजन्सीच्या प्रमुखांनाही नजरकैद करण्यात आलंय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पदच्युत राष्ट्रपती मोहम्मद मोर्सी, मुस्लिम ब्रदरहूडचे प्रवक्ता गेहाद अल हदाद, साद अल कतानी यांच्यासह मोर्सीच्या सगळ्या सहकाऱ्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलंय. अमेरिकेने या सत्तापलटावर नाराजी व्यक्त करत बराक ओबामा यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. होस्नी मुबारक यांच्या वेळीही अशीच जनक्रांती होऊन मोर्सींना सूत्र देण्यात आली होती. पण मोर्सींनी विश्वासघात केला असा जनतेनंच आरोप ठेवलाय. सरकार विरुद्ध उसळलेल्या जनक्षोभानंतरही पुन्हा लोकशाहीवादी सरकार सत्तेवर यावं ही इजिप्तवासियांची इच्छा खूप काही बोलून जातेय हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.